एका विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। खरं तर काल परवापासून एक राज्यामध्ये काही सरकारी अधिकारी, काही राजकीय व्यक्ती एक हनी ट्रॅप मध्ये त्याची चौकशी आल्याचं एक चर्चा चालू आहे। सभापती महोदय, निश्चित हा हनी ट्रॅप जो काही याची चौकशी चालू असेल, जर झाला असेल तर मागच्या पहलगाम हल्ल्याच्या वेळेस अशा पद्धतीने काही ट्रॅपिंग करणारे लोक सरकारने पकडले होते आणि मला असं वाटतं अशा हनी ट्रॅपमुळे एक सरकारी कामकाज असेल, कामकाजातील गुप्तता असेल, महत्त्वाच्या फाईल्स असतील, अशा सुद्धा बाहेर गेल्या, अशा प्रकारची चर्चा आहे सभापती महोदय। आणि म्हणून जर अशा गोष्टी जर झालेल्या असतील तर मला असं वाटतं राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे योग्य नाही। याच्यातून ब्लॅकमेलिंगचे प्रकार होत आहेत मोठ्या प्रमाणावर आणि म्हणून असं जर झालं असेल तर काही काही ठिकाणी अधिकारी जर असतील याच्यात तर त्यांच्यावर एक वेगळ्या प्रकारचा दबाव सुद्धा येऊ शकतो। चुकीचं कृत्य जे राज्याच्या हिताचं नाही, काही लोकांच्या व्यक्तिगत स्वार्थाचं असू शकतं, तेही काम होऊ शकतं। आणि म्हणून आपल्या मार्फत अशा या हनी ट्रॅपची एक चौकशी सरकार खरोखर चालू आहे का, हा एक माझा आपल्या मार्फत प्रश्न आहे। कारण याच्या ठाण्यामध्ये, नाशिकमध्ये अशा प्रकारे चौकशी झाल्याचं कानावर आहे पोलिसांमार्फत। आणि मग सायबर विभाग असेल, गुन्हे शाखा विभाग असेल, याच्यामध्ये काम करते सभापती महोदय। परंतु सगळ्यात महत्त्वाचं याच्यातून जो शासकीय गुप्ततेचा भाग आहे आणि ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो। आणि जर अशा पद्धतीने ही घटना घडलेली असेल, मागच्या काळात अशा घटना घडलेल्या काही राज्यामध्ये आहे आणि याच्यामुळे लोकांच्या मनात काही गैरसमज होऊ शकतात। कारण याच्यात मग शासकीय अधिकारी तसे काही राजकीय लोकांचं पण नाव घेतलं जात आहे आणि म्हणून अशा विषयावर चर्चेची आवश्यकता आहे सभापती महोदय। कारण या हनी ट्रॅपमुळे ब्लॅकमेलिंग करून काही प्रशासकीय लाभ सुद्धा घेतल्याच्या काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे। कारण मग शासकीय अधिकारी असतील, राजकीय अधिकारी असतील, यांच्या मार्फत अशा पद्धतीनं या सगळ्या विषयाचा बागुलबुवा करून किंवा गैरवापर करून काही प्रशासकीय फायदे, काही कॉन्ट्रॅक्ट सुद्धा घेतल्याचं चर्चा सभापती महोदय येते। आणि म्हणून मला असं वाटतं या विषयावर चर्चा होण्याची 291 आवश्यकता होती। खरं तर राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून आपण भले दालनात हा विषय रिजेक्ट केला असेल, परंतु याच्यावर निश्चित चर्चा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्हावी आणि सरकारने याच्यावर भूमिका व्यक्त करावी, अशा प्रकारची भावना मी व्यक्त करतो। शासनाने निवेदन करावे।